नमस्कार, मी डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालयात उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। माझे नाव संध्या काठोले आहे। मध्ये डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालयातर्फे तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आमच्या या शाळेमध्ये 3 राज्यांची मांडणी करण्यात आली आहे। त्यामध्ये राजस्थान, तमिळनाडू आणि कर्नाटक या 3 राज्यांचा समावेश आहे। यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये आमच्या वर्गातले म्हणजे इयत्ता 4थी पतंजली 1 मधले विद्यार्थी तुमच्या समोर सादरीकरण करत आहेत। या कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटक राज्याचा नकाशा, कर्नाटक राज्यातून त्यांच्या भाषेमधून म्हणजे कन्नड भाषेमधून परिचय, त्याचप्रमाणे कर्नाटकचे प्रतीक, राज्य चिन्ह, कर्नाटकातील विविध नद्या, अभयारण्ये, कर्नाटकातील विविध पिके, तसेच कर्नाटकातील प्रसिद्ध व्यक्ती, कर्नाटकात कोणकोणते उद्योग केले जातात, हे सगळे तुम्हाला विद्यार्थीच सांगणार आहेत। कर्नाटकातील प्रसिद्ध मंदिरं सुद्धा इथे आम्ही साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। कर्नाटकात कुठकुठले पदार्थ खाल्ले जातात आणि तिथली भाषा कशी बोलली जाते, त्यातले अंक कसे म्हटले जातात, तसेच तिथे फळांना काय म्हटलं जातं, हे सगळं तुम्हाला विद्यार्थ्यांकडून माहिती मिळणार आहे। तसेच कर्नाटक राज्याची माहिती सुद्धा विद्यार्थी सांगत आहेत आणि त्यांच्याच पेहरावामध्ये आज ते तुमच्या समोर उभे आहेत। तर खरंच कर्नाटक राज्यात आल्यासारखंच तुम्हाला आज वाटणार आहे, म्हणून तुम्ही आम्हाला भेट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। नमस्कार, माझे नाव आयुष नरेंद्र मांगे। माझ्या वर्गाचे नाव पतंजली आहे। आज मी तुम्हाला कर्नाटक राज्यातील जिल्हे व कर्नाटक राज्याच्या आजूबाजूला असणारी राज्यांची नावे सांगणार आहे। तसेच बिदर, गुलबर्गा, रायचूर, बेल्लारी, चित्रदुर्ग, कोलार, तुमकुर, चिक्कबल्लापुर, मांड्या, रामनगर, चामराजनगर, बंगळूर शहरी, बंगळूर ग्रामीण, चित्रदुर्ग, तुमकुर, मैसूर, कोडागु, हसन, दक्षिण कन्नड, उडुपी, चिಕ್ಕಮಗಳೂರು, शिमोगा, हवेरी, उत्तर कन्नड, धारवाड, गदग, कोप्पल, बागलकोट, बेलगाम, बिजापूर, तसेच महाराष्ट्र, गोवा, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश इत्यादी इत्यादी राज्ये कर्नाटक राज्याच्या आजूबाजूला आहेत। धन्यवाद। नमस्कार, कर्नाटक राज्याचे स्वागत आहे। कर्नाटक राज्यात तुमचे स्वागत आहे। हे गिंदिया, कसे आहात? निನ್ನ ಹೆಸರೇನು? तुमचे नाव काय? ನೀವೆಂದು ಭೇಟಿಯಾಗಲು संतोष वाटिगे। तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला। धन्यवाद।
ನಮಸ್ಕಾರ. ನನ್ನ ಪರಿಚಯ. माझे परिचय. ನನ್ನ ಹೆಸರು ದೇವಶ್ರೀ. माझे नाव देवश्री आहे. ನನ್ನ ಶಾಲೆಯ ಹೆಸರು ಡಾಕ್ಟರ್ ಅವಿನಾಶ್ ಆಚಾರ್ಯ ವಿದ್ಯಾಲಯ. आमच्या शाळेचे नाव डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालय आहे. ನನಗೆ 9 ವರ್ಷ. मी 9 वर्षाचे आहे. ನಾನು 4ನೇ ಎಲಿ ಓದುತ್ತೇನೆ. मी इयत्तेत 4थी शिकते. ನನ್ನ ವರ್ಗದ ಹೆಸರು ಪತಂಜಲಿ 1. आमच्या वर्गाचे नाव पतंजली 1 आहे. ನನ್ನ ಶಿಕ್ಷಕಯ ಹೆಸರು ಸಂಧ್ಯಾ ದಿದಿ. आमच्या शिक्षकांचे नाव संध्या दिदी आहे. ನನ್ನ ಪ್ರಧಾನಾಧ್ಯಾಪಿಕ ಹೆಸರು ಯೋಗಿತಾ ಶಿಂಪಿ ದಿದಿ. आमच्या मुख्याध्यापिकांचे नाव सौ योगिता शिंपे दिदी आहे. ನನ್ನ ತಂದೆಯ ಹೆಸರು ಪ್ರದೀಪ್. माझ्या वडिलांचे नाव प्रदीप आहे. ನನ್ನ ತಾಯಿಯ ಹೆಸರು ನೀತಾ. माझ्या आईचे नाव नीता आहे. ಧನ್ಯವಾದ. धन्यवाद. हा कर्नाटक राज्यातील पेहराव आहे. कर्नाटक राज्यामध्ये शक्यतोवर रेशमी कुर्ते तसेच पांढरी लुंगी आणि खांद्यावर पांढरा रुमाल घातला जातो. या पेहरावामध्ये बायका बेळगाव सिल्क साडी परिधान करतात आणि पुरुष मंडळी पांढरा कुर्ता किंवा मग इतर कुर्ते घालून खाली लुंगी पेहराव करतात. तसेच डोक्याला त्यांच्या चंदनाचा टिळा आडवा लावलेला असतो. अशा प्रकारे यांचा पेहराव अत्यंत सुंदर दिसत असतो. बघा हा पेहराव आणि त्या विद्यार्थ्यांचे चंदन लावलेले चेहरे. चला आता आपण पाहत आहोत कर्नाटकातील विविध खाद्यपदार्थ. या खाद्यपदार्थांची विशिष्ट नावे आपण ऐकणार आहोत प्रांजल कडून. चला तर मग प्रांजल कडून या खाद्यपदार्थांची नावे ऐकून घेऊया. नमस्कार. माझे नाव प्रांजल हर्ष पाटील. आज मी तुम्हाला सांगणार आहे कर्नाटकात प्रसिद्ध खाद्यपदार्थ. कर्नाटकात खाद्यपदार्थांमध्ये मैसूर पाक, मेंदूवडा, इडली, मसाला डोसा, इडली सांबर, खीर, मसाला डोसा, भात आणि हे पदार्थ प्रसिद्ध आहेत. धन्यवाद. आता पाहत आहोत आपण कर्नाटकातील प्रसिद्ध विमानतळ बंगळूर विमानतळ. याला बँगलोर विमानतळ म्हणून सुद्धा ओळखले जाते. हे विमानतळ अतिशय प्रसिद्ध आहे आणि इथे विमानांची रेलचेल नेहमी पाहायला मिळते. हे कर्नाटकातील अतिशय प्रसिद्ध असे मुरुडेश्वर मंदिर आहे. मुरुडेश्वर मंदिरामध्ये शक्यतोवर जास्तीत जास्त महादेवाची पूजा केली जाते. कर्नाटक राज्याचे राज्य दैवत म्हणूनच महादेवाची पूजा तिथले लोक करत असतात. हे कर्नाटकातील प्रसिद्ध मंदिर मुरुडेश्वर मंदिर.
नमस्कार, मी सीमा पाटील, डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालयातील मी शिक्षिका आहे. आम्ही गेल्या वर्षभरापासून भवतू भारत हा उपक्रम आपल्या शाळेत राबवत आहोत. या उपक्रमाअंतर्गत नवीन शैक्षणिक धोरणानुसार भारतीय ज्ञान प्रणाली तसेच भारताचा ऐतिहासिक वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हे आमचे हा आमचा उद्देश आहे. ह्या उपक्रमाअंतर्गत आम्ही विविध राज्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली आहे. तमिळनाडू हे राज्य ऐतिहासिकदृष्ट्या खूप प्रगत असे होते, तसेच तेथील भौगोलिक परिस्थिती ही खूप चांगली आहे. रम्य निसर्ग आहे तिथला. ह्या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना तेथील मंदिरं, पर्यटन स्थळे, त्याच्यानंतर शेतीत पिकं घेतली जाणारी पिकं, उद्योग, लोकनृत्य अशा विविध घटकांची माहिती मुलांना मिळत आहे. तेथील खाद्यपदार्थ मुलं आस्वाद घेत आहेत तिथल्या खाद्यपदार्थांचा. वनक्कम तिरुवल्लूर हे प्राचीन काळातील एक तमिळ कवी व संत होते. त्यांना दक्षिणेतील कबीर देखील म्हटले जाते. त्यांनी तिरुकुरल ही काव्यरचना लिहिलेली आहे. या रचनेला तमिळ वेद म्हटले जाते. या ग्रंथाचे 3 भाग आहेत. विवेकानंद मेमोरियलच्या जवळ 133 फूट उंच तिरुवल्लूर यांची प्रतिमा आहे. नांद्री. वडक्कम बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्राच्या तेथे संगम होतो. अशा नयनरम्य ठिकाणी हे विवेकानंद मेमोरियल आहे. असे म्हटले जाते 1892 मध्ये जेव्हा विवेकानंद कन्याकुमारीत निघाले तेव्हा ते एके दिवशी पोहता प्रचंड खडकावर पोहोचले. या निर्जन तळी त्यांनी साधना केली की जीवनाचे ध्येय गाठण्याची त्यांना प्रेरणा येथूनच लक्षात आली. नांद्री. वनक्कम तमिळनाडू मधील रामेश्वरम येथील समुद्र किनाऱ्यातील श्रीलंकेच्या मन्नार बेटामध्ये चुनखडकाने बांधलेला एक सेतू म्हणजे पूल आहे. वाल्मिकी रामायणानुसार देवी सीतेला रावणाच्या तावडीतून सोडण्यासाठी श्रीरामांना विश्वकर्माचे पुत्र नल आणि नील यांनी हा पूल बांधून दिला होता. यासाठी त्यांनी वानर सेनेची मदत घेतली होती. हा पूल बनविण्यासाठी बहुधा ज्वालामुखीतून निर्माण होणारे दगड वापरण्यात आले होते, कारण ते दगड पाण्यात बुडत नाहीत. हा रामसेतू भारतात दक्षिण दिशेला असलेला शेवटच्या गावात म्हणजेच धनुषकोडी येथे आहे. नांद्री. वनक्कम कन्याकुमारी हे तमिळनाडू मधील धार्मिक व पर्यटन केंद्र आहे. विवेकानंद स्मारक, तिरुवल्लूर पुतळा, सुनामी स्मारक इत्यादी वास्तूंसाठी देखील कन्याकुमारी प्रसिद्ध आहे. कन्याकुमारी बीच मध्ये निसर्ग सौंदर्य अनुभवण्याचे एक उत्तम साधन आहे. येथे 3 समुद्रांचे संगम हे अद्भुत दृश्य पाहण्यास मिळते. तेथील सूर्योदय व सूर्यास्त देखील मनाला मोहणारे दृश्य आहे. नांद्री. तंजावर येथील सदर महाल येथे मराठा साम्राज्याचे सिंहासन होते. तंजावर व आसपासच्या भागावर तब्बल 200 वर्ष मराठा साम्राज्याचे
साम्राज्य होते. भेटणार आहे. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकटराव भोसले हे इथले पहिले मराठा राजे होते. येथे शेकडो वर्ष जुनी सरस्वती महल लायब्ररी आहे. स्थापत्य कला व सुंदर चित्रासाठी प्रसिद्ध आहे. येथे 3 गुप्त खोल्या व 2 गुप्त भुयारे आहेत. तामिळनाडूमधील विल्लुपुरम येथे जिंजी किल्ला आहे. या किल्ल्याला दक्षिण भारताची मान भिंत म्हणून ओळखले जाते. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला अभेद्य किल्ला म्हणून संबोधले आहे. नांद्री वनकम या शहराला मॅचेस्टर ऑफ साऊथ इंडिया, मिनी चायना तसेच हार्डवेअर कॅपिटल म्हणून ओळखले जाते. येथे सोने, ज्वेलरी, टेक्सटाईल, ऑटोमोबाईल पार्ट्स, मिशनरी मोटर्स, स्टील व ॲल्युमिनियमच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट, मारुती व टाटा कंपनीचे स्पेअर पार्ट्स तेच बनतात. येथे ईदा योगा या आध्यात्मिक केंद्रातील आदि योगी स्टॅच्यू प्रसिद्ध आहे. इंदिरा गांधी अभयारण्य, मंकी वॉटरफॉल, वैदेही वॉटरफॉल, मरुदमलाई मंदिर, बेलन्नाकुलम लेक यांसारखे ठिकाणे पाहण्यासारखे आहेत. नांद्री कांचीपुरम हे एक असे शहर आहे की त्याला दक्षिण भारतातील काशी असे म्हटले जाते. येथे पार्वती, शिवशंकर व विष्णूंचा वास आहे. श्री आदि शंकराचार्य यांनी समाधी घेऊन येथेच मोक्ष प्राप्ती केली आहे. हे 1000 मंदिरांचे शहर पल्लव, चोळ व विजयनगर साम्राज्यातील आहे. चेन्नई ही तमिळनाडूची राजधानी आहे. येथे गव्हर्नमेंट म्युझियम, कॅनिमेरा पब्लिक लायब्ररी, विवेकानंद एलियम, मरीना बीच, कपालेश्वर मंदिर पाहण्यास पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मदुराई लोटस सिटी येथे सिटी ऑफ द फेस्टिवल अशा नावाने ओळखले जाते. येथे वैगई धरण, लिटिल वृंदावन आणि गांधी मेमोरियल संग्रहालय आहेत. नांद्री वनक्कम दक्षिण भारतात शिवशंकराला पंचभूतांचे अधिपती म्हणून देखील पूजले जाते. ओम नमः शिवाय यात पंचतत्व पृथ्वी, जल, अग्नी, वायू यांचे वर्णन करतात. श्री रामानाथ तमिळनाडूमधील काही मंदिरे लिंगांपैकी या 5 तत्वांपैकी 4 तत्वांची अभिव्यक्ती करणारी आहेत. तिरुची येथील जंबुकेश्वर मंदिरात मीनाक्षी मंदिर हे आकाश तत्वाच्या स्वरूपात शिवशंकराची पूजा होते. ऐकत नाही. चिदंबरम येथील नटराज स्वामी मंदिरात जल तत्वाच्या स्वरूपात शिवशंकराची पूजा होते. मदुराई मधील मीनाक्षी तिरुवन्मलाई येथील अरुणाचलेश्वर मंदिराची निर्मिती अशी आख्यायिका आहे. अग्नितत्वासाठी केली आहे. येथे अग्निलिंगाची पूजा होते. कांचीपुरम येथील असे म्हणतात की अंकबरेश्वर तेथील एका हे स्तंभातून विविध मंदिर संगीतमय स्वर निर्माण होतात. तेथे पृथ्वी 1000 तत्वासाठी स्तंभ व उभारले 33,000 गेले आहे. मूर्त्या आहेत. येथे या मंदिराची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की या मंदिराचे दक्षिण भारतातील सर्वात मोठे प्रवेशद्वार आहे. नांद्री तमिळनाडूला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांसाठी ओळखले जाते. महाबळीपुरम येथील स्मारके, चोळ राजांची मंदिरे, निलगिरी माउंटन रेल्वे, पश्चिम घाट इत्यादींचा समावेश आहे. तसेच तमिळनाडूला सिटी ऑफ टेम्पल म्हणून देखील ओळखले जाते. तेथील मंदिरे आध्यात्मिकता, वास्तुकला, नक्षीकाम, कोरीवकाम व ऐतिहासिक समृद्धीचा अनुभव देतात. एकदा तरी पाहावी तशी सुंदर मंदिरे आहेत. कपालेश्वर, बुद्धेश्वर, रामनाथ स्वामी, मीनाक्षी, श्री रंगनाथ स्वामी, एकंकेश्वर, अरुणाचलेश्वर इत्यादी मंदिरे तेथे आहेत. नांद्री वनक्कम श्री रामानाथ स्वामी हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे. रावणाच्या वधानंतर श्रीरामांनी श्रीशंकरास क्षमा मागण्यासाठी शिवलिंग पूजा केली होती. मदुराई मधील मीनाक्षी मंदिर हे शिवशंकरांनी स्वतः बनवलेले आहे अशी आख्यायिका आहे. मीनाक्षी हे पार्वतीचे स्वरूप आहे. असे म्हणतात की तेथील एका स्तंभातून विविध सांगीतिक स्वर निर्माण होतात. तेथे 1000 स्तंभ व 33,000 मूर्त्या आहेत. हे मंदिर वैगाई नदीच्या काठी स्थित आहे. श्री रंगनाथ स्वामी हे मंदिर तिरुचिरापल्ली येथे आहे. मृत शरीराची पूजा करणारे हे एकमेव मंदिर आहे. श्री रामानुजाचार्य यांचे मृत शरीर म्हणजेच ममी श्री बृहदेश्वर मंदिर तंजाऊर येथे आहे. या मंदिराच्या आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे पाया नसलेले भव्य दिव्य असे हे मंदिर ग्रॅनाइट दगडापासून बनवलेले आहे. या मंदिराच्या कळसावर असलेला दगड 80 टन या वजनाचा आहे. या दगडाची सावली जमिनीवर पडत नाही.
नांगरी. वनक्कम. तमिळनाडू हा भारतातील औद्योगिकदृष्ट्या विकसित राज्यांपैकी एक आहे. या राज्यात विविध प्रकारचे उद्योगधंदे आहेत. चेन्नईला ऑटोमोबाईल उद्योगाचे केंद्र आहे. कोइंबतूर हे सुती वस्त्र उद्योगाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. सॉफ्टवेअर उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स उद्योग, औषध उद्योग यासाठी देखील तमिळनाडू प्रसिद्ध आहे. कुशल कामगार, विकसित पायाभूत सुविधा, लघु आणि मध्यम उद्योग अशा विविध प्रकारच्या उद्योगांची तमिळनाडूमध्ये भरभराट झालेली आहे. नांद्री. ವಣಕ್ಕಂ. ನನ್ನ ಪೇರು ಆರಾಧ್ಯ. ನಾನು 4 ವಕುಪ್ಪು ಪಿಡಿಕೆರೆ. ನನ್ನ ವಯದ ಪಟ್ಟ ವಯದ ಎನದ ವಾಕ್ಪಿನ್ ಪೇರ್ ಪತಂಜಲಿ ರಂಡ. ಎನದ ಪಿಳ್ಳಿಯಾನ್ ಡಾಕ್ಟರ್ ಅವಿನಾಶ್ ಆಚಾರ್ಯ ವಿದ್ಯಾಲಯ. ಎನ್ನ ಅಪ್ಪ ಪೇರು ನಿಖಿಲ್. ಎನ್ನ ಅಮ್ಮ ಪೇರು ಪ್ರಿಯಾಂಕಾ. ನಾಂದ್ರಿ. வணக்கம். வணக்கம். உங்க பேர் என்ன? என் பேர் ஆராத்யா. உங்க பேர் என்ன? என்ன பேரு தேஜஸ்வினி. எப்படி இருக்கிறீர்கள்? நாங்கள் நல்ல இருக்கிறீர்கள். எப்படி இருக்கிறீர்கள்? நான் நகரே இருக்கிறேன். உங்களுக்கு பிடித்த படம் ஏதா? நாங்கள் பிடித்த படம் ஆமாம். உங்களுக்கு பிடித்த படம் ஏதா? நான் பிடித்த படம் कुमली. नांद्री. वणक्कम. राजस्थान मधील थार डेजर्ट सर्वांनाच माहित आहे, परंतु तमिळनाडू मधील थुथुकुडी जिल्ह्यातही वाळवंट आहे व तेही लाल रंगाचे आहे. तमिळ भाषेत लाल मातीला थेरी असे म्हणतात, म्हणून त्याला थेरी डेझर्ट असे म्हणतात. या सुंदर वाळवंटाची निर्मिती अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे झाली आहे. पश्चिम घाटावरील खालच्या मोकळ्या भागातून हे वारे तमिळनाडूत वाहतात. या भागात मोठ्या प्रमाणात लाल मातीचा पट्टा आहे. या वाऱ्यासोबत माती सुद्धा वाहून नेली जाते व थेरी वाळवंटात साठवली जाते. असे अनेक वर्षांपासून सुरू असल्याने तेथे एक युनिक डेझर्ट निर्माण झाले आहे. नांद्री. खेमा राजस्थान में तुम्हारा स्वागत है. नमस्ते. खम्मा गनी राम राम सा. राजस्थान में स्वागत है. मैं आज आपको राजस्थानी बोली में अपना परिचय सुनाऊंगी. मारो नाम स्वरा है सा. मारो बिराजनो जलगाव है सा. मारी उम्र 7 साल है. मैं पहली में पढ़ू सा. मारी पाठशाला रो नाम डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालय है. मारा हेडमास्टर नाम योगिताजी सिंपी दीदी है. मारा मास्टर नाम कल्पना दीदी है. मारा पिताजी नाम स्वप्निल है. मारा मम्मी नाम राजश्री है. मारा भाई नाम राघव है. मारा हाथ दाल बाटी चूरमा गट्टे रो साग है. मारा जयपुर तीन सूची बहुत पसंद है. घनो घनो धन्यवाद. नमस्ते. खम्मा गनी राम राम सा. मैं महाराणा प्रताप, राजस्थान का राजा. मेरा उपनाम कीकार. मेरा जन्म 9 मई 1540 में राजस्थान के कुंभलगढ़ में हुआ. लोग अठे गर्दन कटा देवे है अगर बात आवे ना की है. शूरवीर जन्मे धरती पे मर्दाना, ये धरती महाराणा प्रताप की है. इसलिए हम राजस्थान से प्रेम करते हैं, क्योंकि राजस्थान शौर्य की भूमि है, हीरो की भूमि है. महाराणा प्रताप जैसे हीरो की भूमि. धन्यवाद. मेवा राजा मान सिंह जिन्होंने ग्वालियर की स्थापना की थी. वो रेगिस्तान के प्रमुख राजा थे. उन्होंने डूगर जैसी शास्त्रीय संगीत शैली का आविष्कार किया था. नमस्ते. खम्मा गनी राम राम सा. आज हम तुम्हें राजस्थान बोली में गपशप सिखावन जा रहे हैं. थारो नाम कहिए. मारो नाम भार्गवी है. थारो गाव कुणसो है. मारो गाव जलगाव है. थाने कई बावे. मने चित्र निकालने को न भावे. थारो पिताजी कई काम करे. मारे पिताजी खेती करे. थारो मम्मी रो नाम कहिए. मारो मम्मी रो नाम हर्षाली है. थारो पिताजी रो नाम कहिए. मारो पिताजी रो नाम संदीप है. राजस्थानी रो राज्य पक्षी कौन-सा है मालूम है? हाँ मुझे मालूम है. राजस्थान रो राज्य पक्षी घोड़ावन है. तुम्हें राजस्थान घूमने में क्या भाव? मने तो राजस्थान घूमने में बहुत कुछ भावे. जैसलमेर के टीले, जयपुर के किले. चलो फिर घूमने चलो. खम्मा गणी राम राम सा. मारो नाम ते रामी. आज तुम्हाला राजस्थान विषय माहिती सांगणार आहे. राजस्थानाचे जुने नाव राजपुताना असे होते. राजस्थान निर्मिती 30 मार्च 1949 होते. क्षेत्रफळानुसार राजस्थानचा वाटा पहिला क्रमांक लागतो. लोकसंख्येनुसार राजस्थानचा वाटा 7वा क्रमांक लागतो. घुमर हे राजस्थानचे लोकनृत्य. राजस्थान किल्ले व मंदिरासाठी खूप प्रसिद्ध आहे. धन्यवाद.
नमस्ते, खम्मा गणी राम नाम सा। मैं मीराबाई, मैं राजस्थान की संत कवयत्री हूँ। मेरा जन्म स्थान चौकड़ी राजस्थान से। मेरा जन्म 1498 में हुआ। मेरे पिता का नाम राव रत्न सिंह, मेरी माता का नाम कुसुम पुष्कर। मैं मीराबाई में भक्ति काल की एक संत हूँ। मेरा सब कुछ कृष्ण को समर्पित है। मैं जब 4 साल की थी तब मैंने एक शादी देखी। उसमें दूल्हा दुल्हन को देख के मैंने अपनी माँ से पूछा, माँ मेरे दूल्हा कौन है? तब मेरी माँ ने एक तस्वीर की तरफ हाथ दिखा के कहा, यही तुम्हारा दूल्हा है। तब से मैंने श्री कृष्ण को अपना पति मान लिया। कृष्ण को समझने लग गई। मेरी भक्ति कुछ ऐसी कि मेरा नाम इतिहासों से जुड़ गया। न जाने कितनी सुंदर सुंदर कविताएं, जैसे कि कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, मीरा गोविंद गोपाल, बेटे संतों के संग मोहन तेरा, मीरा प्रेमी प्रीतम को। गण गण धन्यवाद। राजस्थानचे बाग व बगीचे, सिसोदिया रानी बाग, उदयपुर की सहेलियों की बाड़ी, कान्हा के बाग, रामबाग पैलेस, विद्याधर बाग। राजस्थान के मंदिर, ब्रह्मा मंदिर पुष्कर, जगत शिरोमणि मंदिर, कैला देवी मंदिर, चामुंडा माता मंदिर, गोविंद देव जी मंदिर। राजस्थान की हस्तशिल्प, वारली पेंटिंग, राजस्थान की हस्तकला, है इथं खूप छान आहे. इथं घ्या, इकडे बोल. खम्मगणी राम रामचा राजस्थान हे राजपूत संस्कृतीचे प्रमुख केंद्र आहे. ज्यामध्ये वीरता, साहस, मान, सन्मान यांचा समावेश आहे. धन्यवाद। नमस्ते, खम्मा गणी राम राम सा। मारो नाम ऋग्वेदा है। आज मैं आपको गण गौरी पूजा के बारे में बताने वाली हूँ। तो सुनो, गण गौरी पूजा रेगिस्तान राज्यों में मनाया जाने वाला एक महत्वपूर्ण त्योहार है। यह त्योहार महिलाओं को अपने पति की लंबी उम्र और वैवाहिक जीवन के लिए प्रार्थना करने का अवसर प्रदान करना है। गण गौरी पूजा चैत्र मास की शुक्ल पक्ष की तृतीया तिथि को मनाई जाती है, जो मार्च अप्रैल में पड़ती है। पूजा की विधि, महिलाएं सुबह उठकर स्नान करके नए कपड़े पहनती है, उन्हें फूल फल मिठाइयाँ चढ़ाती है, उनकी आरती करती है। अंत में महिलाएं गण गौरी माता को विदाई देती है, उनकी कृपा के लिए धन्यवाद देती है। घड़ा घड़ा धन्यवाद। नमस्कार, मी योगिता शिंपी, मुख्याध्यापिका डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालय. आमच्या शाळेमध्ये भवतु भारत नावाचा उपक्रम सुरू आहे. देशभक्तीपर मूल्य समजण्यासाठी आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे, जेणेकरून मुलांचा भूगोल, तिथली खाद्य संस्कृती, कला संस्कृती व तिथल्या भाषा आणि महाराष्ट्र राज्य इतर राज्यांपेक्षा वेगळं नाही, आपण एकच आहोत, ही एकतेची भावना मुलांमध्ये रुजावी म्हणून हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. हा उपक्रम जुलै महिन्यापासून सुरू आहे. याची सांगता मार्च मध्ये होईल आणि त्या अनुषंगाने प्रत्येक वर्गाला एक एक राज्य दिलेले, पहिलीपासून तर चौथीपर्यंतची मुलं याच्यात सहभागी होतात. तसेच शिक्षकही त्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. सगळे मेहनत घेऊन हा प्रकल्प चालवत आहेत. आमचा दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर प्रकल्प असतो, तसा या वर्षाचा भवतु भारत. धन्यवाद.